क्रांतिगुरु लवजीवंता साळवेंचा जय असो. क्रांतिगुरु लवजीवंता साळवेंचा जय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो. सावित्रीबाई फुलेंचा जय असो. आज लहुजी साळवे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाची नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता पदाधिकारी महिला यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भाने व्यापक चर्चा होऊन सरकार अनंत बदल समिती लागू करण्यासाठी मुद्दामून वेळ काढूपणा करत आहे आणि तेव्हा येत्या एप्रिलमध्ये 27 एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो समाज बांधवांना घेऊन एक मोठं आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। महाराष्ट्रातील स्वाभिमानी समाज बांधवांचं मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो। सरकारसोबत असलेल्या संघटना, पुढारी, लोकप्रतिनिधी यांनी आरक्षण वर्गीकरणाचा विषय चिघळत राहील अशा प्रकारचं षड्यंत्र चालवलेलं आहे। सरकारची अनुमती घ्यायची आणि आंदोलनाचं नाटक करायचं म्हणजे या समाजाला आरक्षण वर्गीकरणाचा लाभ मिळणार नाही, हा विषय दिवसेंदिवस वाढत राहील आणि या विषयाच्या अनुषंगानं सरकारला मतदानाच्या माध्यमातून ताकद देता येईल आणि या बदल्यामध्ये स्वतःची स्वार्थाची पोळी भाजून घेता येईल अशा प्रकारची भूमिका सरकारसोबत असलेल्या संघटना मुद्दामून घेत आहेत। परिणामी येत्या काळामध्ये होऊ घातलेली जी काही मेगा भरती आहे, 75,000 जागा वेगवेगळ्या खात्यात भरल्या जाणार आहेत, 15,000 पोलिसांची भरती होणार आहे आणि ही भरती झाली तर समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे। स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समाजाच्या न्यायिक अधिकाराचा बळी देण्याचा मोठं काम या ठिकाणी सरकारसोबत असलेल्या संघटना आणि लोकप्रतिनिधी करत आहेत। ही समाजाची फसवणूक आहे, ही समाजासोबत केली जाणारी बैमानी आहे आणि ही बैमानी आणि फसवणूक हाणून पाडण्यासाठी सरकारला आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेण्यास भाग पाडण्यासाठी येत्या एप्रिल महिन्यामध्ये लाखो स्वाभिमानी समाज बांधव मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यासाठीची तयारी आम्ही महाराष्ट्रभर फिरून या ठिकाणी करणार आहोत। आम्ही आवाहन करतो आहोत, सकलचा प्रयोग झाला, सरकारसोबत असलेल्या पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी स्वार्थ साधण्यासाठी दुसराही प्रयोग केला। आता लोकस्वराज्य आंदोलनाचा प्रयोग, लोकस्वराज्य आंदोलनाचा लढा हा स्वाभिमानी माणसाचा लढा आहे आणि हाच खराखुरा आरक्षण वर्गीकरणाचा लढा आहे। या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी तन मन धनाने सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी करत आहोत।